नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2026ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2026 ही नवीन भरती निघालेली आहे। पद संख्या आहेत 18 जागांसाठी इथे भरती होणार आहे। वेतन इथे 30,000 ते 75,000 पर्यंत इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचं आहे। नोकरीची ठिकाणे महाराष्ट्र असणारे, परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, कुठल्याही प्रकारची परीक्षा न देता तुम्हाला इथे जॉब मिळणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजेल। बघा, पद भरती निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान अंतर्गत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर NHU कार्यक्रमाअंतर्गत पीडियाट्रिशियन, फुल टाइम मेडिकल ऑफिसर, पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर या पदासाठी कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर पद भरती राबवण्यात येणार आहे। तर यासाठी तुम्ही इथे अर्ज करू शकतात। बघा, या भरतीबाबतची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। जाहिरात, पदाची संख्या, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, नियम, अटी, शर्ती या महानगरपालिकेच्या या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पाहू शकता। नाहीतरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजून जाईल। मी इथे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती एक्सप्लेन केलेली आहे। बघा, इथे किती जागा आहेत, काय एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे, वयोमर्यादा काय आहे, प्रतिमहा मानधन किती मिळणार आहे, आवश्यक अनुभव काय लागणार आहे, नियुक्तीचे ठिकाण आणि जातीचा प्रवर्ग, कुठल्या जातीसाठी इथे जागा आहे, ती संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। बघा, फर्स्ट वन इज अ पीडियाट्रिशियन, एक जागा आहे। MBBS MD पीडियाट्रिशियन असाल तर तुम्ही इथं अर्ज करू शकता। वयाच्या 70 वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकता। 75,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अनुभव तुम्हाला शासकीय, निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे। आणि SC या कॅटेगरीसाठी एक जागा इथं असणार आहे। फुल मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी एक जागा आहे। MBBS विथ MNC रजिस्टर विथ रिन्युअल असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। वयाच्या 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 60,000 तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे। शासकीय, निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य दिलं जाणार आहे। NTB यांच्यासाठी एक जागा आहे। फुल टाइम मेडिकल ऑफिसर मॅन्डेटरी होम यांच्यासाठी एक जागा आहे। MBBS DGO विथ MNC रजिस्ट्रेशन विथ रिन्युअल असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। वयाच्या 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 60,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। शासकीय, निमशासकीय अनुभव असल्यास तुम्ही इथं अर्ज करू शकता। OBC यांच्यासाठी एक जागा इथे आहे। पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी 15 जागा आहेत। MBBS विथ MNC रजिस्ट्रेशन विथ रिन्युअल असेल, वयाचा 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 30,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। शासकीय, निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे। NHM आरक्षण इथे लागू नसणार आहे, म्हणजे इथं कुठल्याही ओपनसाठी तुम्ही इथे जागा असणार आहे। बघा, तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे, महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत उपरोक्त तक्त्यामध्ये अनुभव रिक्त पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। पीडियाट्रिशियन, फुल टाइम मेडिकल ऑफिसर, फुल टाइम मेडिकल ऑफिसर, मॅनिटरी होम, पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर यांच्याकरिता 2/7/2026 सकाळी 10 ते 2 या अंतर्गत डाटा सेंटर सिटी मार्वेल बिल्डिंग, निराल बाजार, छत्रपती संभाजीनगर येथे थेट मुलाखतीसाठी तुम्हाला हजर राहायचं आहे। बघा, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूसाठी इथे भरती निघालेली आहे। तुम्ही डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता। अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये इथे डिमांड ड्राफ्ट सुद्धा जोडायचा आहे। डिमांड ड्राफ्ट कुण्या नावाने जोडायचे, औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद या नावाने डिमांड ड्राफ्ट तुम्हाला इथे काढायचा आहे। 60 वर्षावरील उमेदवाराकरिता जिल्हाचकित साले प्रमाणपत्र, शारीरिक योग्यता, फिजिकल फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे गरजेचं आहे। आणि त्यानंतर तुमच्यावर कुठलाही फौजदारी गुन्हा दाखल केलेला नसावा तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। उपरोक्त नमूद केलेल्या पद 11 महिने 29 दिवसाकरिता कंत्राटी तत्वावर तुम्ही इथे अर्ज करू शकता। 2026-27 या अंतर्गत
तुमचा इथे पदावरील मंजुरी प्राप्त झाल्यास वरील पदावरील सेवा आपोआप संपुष्टात येईल. बघा 11 महिने 29 दिवसासाठी तुम्ही इथे जॉब करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे 2026-27च्या मंजुरी झाल्यानंतर आपोआप जी कंत्राटी भरती आहे ती संपुष्टात येणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. वरील पदे ही जी शासनाची पदे आहेत निव्वळ कंत्राटी स्वरूपाचे पदे आहेत. या पदावर कुठल्याही प्रकारचा शासकीय हक्क किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पेन्शन दिलं जाणार नाही आहे. नियमशटी अटी याबाबत तुम्हाला इथे सांगितलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. नियम अटी लागू असणार आहेत. या इथे कुठल्याही प्रकारची पेन्शन आणि इतर कुठले भत्ते इथे लागू राहणार नाही आहेत. बघा तुम्ही जर या जॉबसाठी अप्लाय केला आहे आणि या जॉबसाठी अप्लाय करताना जर त्या कॅटेगरीमधला उमेदवार इथे नसेल तर दुसऱ्या कॅटेगरीमधला उमेदवार किंवा जनरल उमेदवार इथे सेम एज्युकेशन असलेला इथे त्यांच्यासाठी विचार केला जाणार आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. ही पदे नामंजूर केल्यास किंवा कोणत्याही पूर्वसूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल. मग ही रद्द करता येणार आहे भरती असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. या भरतीचा फॉर्म भरताना तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स सोबत न्यायचे आहेत तर ते सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्रे तसेच पदवीची सर्व गुणपत्र पहिल्या ते अंतिम वर्षापर्यंत तुम्हाला इथे द्यायचे आहे. प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आदिवासी राष्ट्रीय प्रमाणपत्र, वयाचा पुरवठा म्हणून 10वी ते 12वी या शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, ही सर्व कागदपत्रेचे झेरॉक्स प्रती साक्षीत सुरक्षित जोडायचे आहेत. नाव बदल असल्यास राज्यपत्र, विवाह नोंदणी हे तुम्हाला इथे जोडायचे आहेत. त्यानंतर अर्जदाराने यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम केले असेल किंवा त्यांच्या अंतर्गत प्रशासकीय कारवाई करून त्यांना कामावरून कमी केलं असेल तर अशा उमेदवारांनी अर्ज इथे करू नये. अर्जदार या संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे आणि कुठल्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल केलेला नसावा तर ते उमेदवार इथे अर्ज करू शकतात. अर्जदारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरिता प्रवृत्त जातीचा प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा राहण्यासाठी किंवा येण्यासाठी कुठल्याही प्रकारचा भत्ता वगैरे काही दिला जाणार नाही आहे असं सुद्धा इथे सांगितलेलं आहे. या भरतीबाबतचा जो काही निर्णय आहे कमी करण्याचा किंवा जास्त करण्याचा, वाढवण्याचा हा त्यांचा अधिकार असणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. अर्जदारांना कंत्राटी कालावधीमध्ये त्यांच्या सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही आहे. बघा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तिथंच तुम्ही जॉब करणं गरजेचं आहे. जिथं तुमची भरती झालेली आहे आणि तुमचं सिलेक्शन झालेलं आहे तिथं तुम्ही फक्त अप्लाय करू शकता असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. अर्जाचा नमुना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरला. अटी मान्य असल्यास 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरावरती तुम्हाला संपूर्ण लिहून तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. बघा अशा पद्धतीचे संपूर्ण अटी शर्ती आहेत. तुम्ही इथे हा PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथून तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता. त्यानंतर बघा हा तुम्हाला अर्जाचा नमुना दिलेला आहे. इथे फोटो लावायचा आहे, पदाचे नाव, कुठल्या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय ते लिहायचं आहे. त्यानंतर उमेदवाराचे संपूर्ण नाव, उमेदवारांच्या वडिलांचे नाव, जन्मतारीख, वर्ष, महिना आणि दिवस इथे तुम्हाला अक्षरामध्ये आणि इथे अंकामध्ये लिहायचं आहे. वय तुम्ही इथे लिहू शकता. राहण्याचा पत्ता, तुमचा ॲड्रेस, परमनंट ॲड्रेस. त्यानंतर मोबाईल क्रमांक, ईमेल ID सुद्धा इथे द्यायचे आहे. रहिवासी प्रमाणपत्र आहे का ते सुद्धा लावायचे आहे. जातीचे प्रमाणपत्र आहे का नाही, जातीचा प्रवर्ग, जातीचे नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे. अर्ज करताना कुठल्या जातीतून तुम्ही अर्ज करताय ते सुद्धा टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला इथे धनांक्रश क्रमांकसुद्धा इथे टाकायचा आहे, तो इथे दिलेला आहे. अर्जदारांच्या विवाहित याचं सर्टिफिकेटसुद्धा इथे लावणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा अनुभव टाकायचा आहे, तुम्हाला किती अनुभव आहे. बघा अर्जदारांचा धनांक्रश नंबर इथे टाकायचा आहे. अर्जदार विवाहित आहेत का ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता तुम्ही इथे टाकणं गरजेचं आहे.
त्यानंतर तुम्ही अनुभवसुद्धा इथे टाकायचा आहे आणि कुठले डॉक्युमेंट जोडलेले आहेत ते सुद्धा माहिती इथं देणे गरजेचं आहे. त्यानंतर डिक्लेरेशन वाचून घ्या आणि इथं ही संपूर्ण माहिती फिलअप करू शकता. त्यानंतर लहान कुटुंब प्रतिज्ञापत्रसुद्धा इथे दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही इथे भरायचं आहे. हा जो फॉर्म आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करा. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा आणि त्यानंतर हा फॉर्म तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तिथे सबमिट करू शकता. अशा प्रकारचे ह्या जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा. धन्यवाद.